उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे केजरीवाल होऊ शकले असते. संजय राऊतांनी असं म्हणणं की काँग्रेस प्रदेश अध्यक्षांना किंवा काँग्रेसच्या लिडरशिपला निर्णय घेता येते हे खूप गंभीर आहे, की यापुढे काँग्रेस आणि शिवसेनेचं 36चा आकडा सत्तेत दिसून येईल हे यामुळे दिसून आले. तुमच्या मोबाईलमध्ये तो मेसेज येतो 1,500 अमाऊंट इज क्रेडिटेड इन युअर अकाउंट नंबर सो अँड सो. या टेक्स्ट मेसेज सारखं काही दुसरं नाही. शिंदेचा चेहरा आहे ना, तो फार मोठा रोल प्ले करणार आहे भाजपची सत्ता आणून देण्यामध्ये. एकनाथ शिंदे हे महायुतीचे फेविकॉल आहे. राजस्थानला मी कव्हर करायला गेलो. काँग्रेसची पण योजना होती, जी काँग्रेस रुलिंग पार्टी होती, त्यांच्याकडे पण एक आर्थिक योजना होती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरची, आणि भाजपकडे पण. पण लोकांनी भाजपवर विश्वास ठेवला. डिलिव्हरी कोण देणार आहे याच्याबद्दल विश्वास वाटला पाहिजे. 2014च्या इलेक्शनमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती तुटली गेली असं एकनाथ खडसे येऊन त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर मला आठवतंय वारंवार राज ठाकरेंकडनं उल्लेख झाला. ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे येण्यासाठी प्रयत्न केले गेले. तर अशा सिनेरिओमध्ये उद्या जर असं काही घडलं, की महाविकास आघाडीमधनं शिवसेना एकटी राहिली, तर राज ठाकरे, उद्धव ठाकरे, ठाकरे बंधू म्हणून पुढे एकत्र येतील का? ठाकरे बंधू एकत्र येणार नाहीत याबद्दल मी बहुधा दिव्य मराठीतला कुठेतरी लेख लिहिला होता. का पुढारीलाच लिहिला होता मी. आपल्या पुढारीलाच लिहिला होता. त्याचं कारण असं होतं, राजकारण माणूस हा स्वतःचा अजेंडा पुढे नेण्यासाठी करत असतो. मी पुन्हा सांगतो, आपण जरा भोळे असतो. ठाकरे एकत्र आले पाहिजे, मराठी माणसाची शिवसेना एकत्र आली पाहिजे. असं काही होत नाही, असं काही होणार नाही. तसं असतं मग मनसे, मग तसं तर मनसेचा जो राज ठाकरेंची जी काही वेदना होती ती उद्धव ठाकरेंबरोबर होती. मग एकनाथ शिंदे तर चांगले आहेत. एकनाथ शिंदेबरोबर चांगलं बोलतात राज ठाकरे. का नाही एकत्र आले? का नाही मनसे शिवसेना एकत्र होऊन गेली? असं काही होत नसतं. असं काही होणार नाही. पण जर का मनसेची काही ताकद दिसून आली, माझा एक अंदाज आहे की मनसे सुमारे, मी खूप कॉन्झर्व्हेटिव्ह आकडा सांगतोय, पण किमान 3 ते 5 आमदार त्यांचे येऊ शकतात यावेळी. शक्यता आहे. मी हा कॉन्झर्व्हेटिव्ह आकडा सांगतोय. 2 आकडे झाला तर चांगले, म्हणजे त्यांचं नशीब त्या बाबतीत. पण 3 ते 5 आमदार येऊ शकतात, अशी थोडीशी ते उडी घेऊ शकतील. अशा वेळी जी काही महायुतीला सगळी रस्सीखेच करायची त्याच्यामध्ये ते सगळ्यांना एकत्र येऊ शकतात. फक्त त्यामध्ये मग आता ह्याच्यात खूप जर-तर आहेत. जागांचा किती डेफिसिट राहील, किती जागांची गरज राहील, त्यानुसार कोणाला घ्यावं लागेल किंवा नाही घ्यावं लागेल. म्हणजे उदाहरणार्थ जर का शिंदे, अजित पवार, राज ठाकरे, समजा राज ठाकरेंच्या 5 जागा या सगळ्यांनी मिळून जर का होत असेल, तर भाजप ठाकरेंना सोबत घेणार नाही. भले ठाकरेंची इच्छा असली तरी घेणार नाही. पण अशीच वेळ आली जर का डेफिसिट फार मोठा असेल, म्हणजे समजा जो माझा 3 महिन्यापूर्वी अंदाज होता, की महायुती अख्खी भाजप 80 जागांमध्ये म्हणजे सगळा विषय संपेल त्यांचा. 80 जागा म्हणजे जिंकून येतील 80 ते 90च्या आसपास. 10 जागा स्टॅटिस्टिकली आपण प्लस मायनस करत असतो. असं जर का झालं आणि या सगळ्याच्या प्रमाणात जर का तुम्ही आकडा बघितला, म्हणजे जर का मी 80 भाजप म्हणत असेल, तर या एवढ्या प्रमाणात तुम्हाला शिंदे आणि अजित पवारांच्या पण कमी कराव्या लागतात. थोडक्यात 110च्या आसपास सगळा जर का विषय, हे मी 3 महिन्यापूर्वी म्हणत होतो, तर त्यांना प्रत्येक जागेसाठी लढावं लागलं असतं. मग ठाकरे पण चालतील, राज ठाकरे चालतील, राजू शेट्टी चालतील, छत्रपती संभाजीराजे चालतील, वंचित बहुजन चालेल, सगळे चालतील. पण हा आकडा जर का स्वतः महायुतीचा आता आहे त्या महायुतीचा आकडा जर का 110, 15, 20 पर्यंत गेला, तर ते शक्यतो भाजप प्रयत्न करेल की ठाकरे घ्यावे लागणार नाही. त्याला आणखी कारण सांगतो तुम्हाला, आणि ते कारण काँग्रेसलाही लागू आहे. संजय राऊतांनी असं म्हणणं की काँग्रेस प्रदेश अध्यक्षांना किंवा काँग्रेसच्या लिडरशिपला निर्णय घेता येते हे खूप गंभीर आहे. मी माझ्या एका व्हिडिओ सुद्धा म्हणालेलो आहे, की या घटनेनं हे दाखवून दिलं, की उद्या जर का मवियाचं सरकार आलं, तर याच्यातल्या ज्या फ्रिक्शन लाईन्स असतील, संघर्ष रेषा असतील, त्या यामुळे दिसून आल्या, की यापुढे काँग्रेस आणि शिवसेनेचं 36चा आकडा सत्तेत दिसून येईल हे यामुळे दिसून आलेलं आहे. आणि त्यामुळे शिवसेनेने असे स्वतःची न्यूसन्स असणारी पार्टी हे चित्र खरं तर बदलायला पाहिजे, असा मी संकेत देऊ इच्छितो. अन्यथा काँग्रेससाठी सुद्धा तो डोक्याला ताप असणार आहे आणि भाजपला सुद्धा असणार आहे. आणि शिवसेनेने ते होऊ देऊ नये. अ, मला फक्त शेवटी एक यायचं आहे, की आता सगळीकडे अशी चर्चा आहे, की जो लंबक आहे तो इकडं-तिकडं, इकडं-तिकडं फिरतोय. पण अशा वेळी अपक्ष हे खूप किंवा छोटे पक्ष खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. ज्याचा उल्लेख तुम्ही आता केला, छत्रपती संभाजीराजे असतील, बच्चू कडू असतील. या सगळ्यांच्या विरोधात आता बच्चू कडूंच्या विरोधात भाजपनं काल उमेदवार दिलाय. बबिया जी भाजप सोबत होती आता सत्तेमध्ये, त्यांच्या हो. विरोधात उमेदवार दिलाय. क्षितिज ठाकूरांच्या विरोधात नालासोपारामध्ये. तर हे जे छोटे पक्ष आहेत त्यांना काय म्हणजे 2 दिवसापूर्वी महादेव जानकर महायुतीतून बाहेर पडले. ते हं. बरोबर लोकसभेच्या वेळी पण बाहेर पडलेले. त्यांना एक लोकसभेची सीट दिली, ते आत आले. आता मग परत बाहेर पडलेत. ही छोट्या पक्षांना कॅटर करणं ही भाजपच्या समोरची आता महत्त्वाची आणि छोटी-छोटी डोकेदुखी आहे. अ, माझं वेगळं मत आहे याबाबतीत. मला असं वाटतं, आणि इथे मात्र धोरणात्मक काही गोष्टींचा विचार केला पाहिजे.
आपण काही गोष्टी राजकारणाच्या अनालिसिस करत असताना खूप अशा ढवळमानाने मांडत असतो, की हा जरा विरोधात तिथे असेल, ह्यांची न्यूसन्स अशी आहे, त्यांची तशी आहे. भाजप आणि महायुतीने मिळून जो एक लक्षात घ्या, शिंदे आणि भाजप, मी शब्द फार सांभाळून वापरतोय. शिंदे, एकनाथ शिंदे आणि भाजप या सगळ्याचं जे एक आवरण तयार झालंय किंवा ह्याचं एक जे डिलिव्हरी प्रॉडक्ट तयार झालेला आहे, तो इम्पॅक्टफुल आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या काही काळात झालेले इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट, लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांसाठी कृषी वीज कर्ज कृषी वीज माफी या वगैरे ज्या गोष्टी करण्यात आलेल्या त्याचे प्रभाव होत आहेत. लाडकी बहीण हा किती गेम चेंजर ठरू शकतो हे जरा तुम्ही लोकांशी स्थानिक पातळीवर जर बोललं तरी तुम्हाला कळेल. एक छोटं उदाहरण देतो तुम्हाला. माझं घर बेसिकली पुण्यात आहे. आमच्याकडे ज्या बाई येतात त्यांना ₹1,500 मिळतात. त्या बाईंनी काय केलंय तुम्हाला सांगतो. त्यांची एक जी कमी शिकलेली मुलगी आहे. त्या मुलीसाठी त्या म्हणाल्या, की आम्ही आता चक्की घेणार आहोत. ई-एम-आय वरती. घरघंटी म्हणतात ना, घरघंटी. चक्की घेणार आहे ते. आणि त्याचा व्यवसाय त्या बाई सुरू करतायत. त्या घराघरामध्ये जातात त्याच्यातून त्यांना पैसे मिळतातच. घरघंटी ते ई-एम-आय वरती घेतायत. लक्षात घ्या इकॉनॉमी कशी वाढत चालली आहे. दळणामागे काय 2, 5, ₹5-10 मिळतील. त्यांना दिवसाला किमान मी म्हणतो ₹200-300 तरी मिळतील. विचार करा 1,500 आत्ता फक्त 4 का 7,000 आलेले आहेत. आता 3 महिन्याचे बरोबर. त्या ह्याच्यामध्ये जर का प्रत्येक स्त्री कोणी कदाचित तुमची घरघंटी घेईल, कोणी शिलाई मशीन घेईल, कोणी काय-काय घेईल, कोणी कदाचित काहीतरी प्रॉडक्ट्स बनवेल. दिवाळीच्या ऑर्डर्स घेतील काही बायका, हू नोज? जर का उद्या 10 बायका एकत्र आल्या ज्यांना ₹7,000 आतापर्यंत लाडकी बहीण योजनेतून मिळालेले आहेत, त्या प्रत्येकाने 2-2 हजाराचं भाग भांडवल टाकून छोटा उद्योग उभारला, की दिवाळीसाठीच्या चकल्या आणि चिवडा बनवायचा. मल्टिप्लाय इफेक्ट किती होणार आहे? हा इफेक्ट आपण लक्षात घेणार आहोत की नाही? महाराष्ट्रामध्ये महिलांची मतसंख्या हे मतदानाची संख्या आहे 4.80 ते 90 कोटी. 4.90 कोटी असा एक काहीतरी आकडा आहे. प्लस मायनस काय असेल तो. मी परवाच आता लोकसभेचं जाहीर केलं तेव्हा मी पाहिलं होतं. 2 कोटी महिलांपर्यंत ही योजना गेलेली. हा अधिकृत आकडा आहे. 2.5 कोटींपर्यंत लाडकी बहीण योजना गेली. विचार करा तुम्ही त्याचा क्युम्युलेटिव्ह इफेक्ट किती येणार आहे. आणि हे मी यासाठी सांगतोय, की छोटे पक्ष जो तुमचा प्रश्न तुम्ही सुरू केला होता, छोटे पक्ष त्यांचा प्रभाव पडेल हे सगळं करताना आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे, की एका छोटा मानला गेलेला मोठा घटक जो की महिला आहे, तो महिला मतदार यावेळी फार मोठा गेम चेंज करण्याची शक्यता ठेवतो. आणि हे मी मध्य प्रदेशमध्ये पाहिलंय. मध्य प्रदेशमध्ये मुसलमानी एरियामध्ये मला एक मुस्लिम महिला पुढारी न्यूजवरती लाईव्ह म्हणाली, की मी शिवराज सिंग चौहानला मतदान करणार. दुसरी मुसलमान महिला म्हणाली, "मी शिवराज सिंगला चौहानला मतदान नाही करणार." मला वाटलं, की अर्थातच मुसलमान आहे तर तिचा काहीतरी राग असेल. म्हटलं, "क्यों नहीं करोगे आप बहन जी?" ती म्हणाली, "माझा फॉर्म का नाही भरून घेतला पैशासाठी?" मुस्लिम महिला म्हणाली, "माझा फॉर्म का नाही माझ्या या मैत्रिणीचा भरून घेतला, माझा का नाही भरून घेतला?" म्हणजे माझा भरून घेतला असता तर मी पण तुम्हाला दिलं असतं मग. तुम्ही हा इफेक्ट जर का लक्षात घेणार असाल तर आपण तेच अच्छा बच्चू कडू, अच्छा ते राज ठाकरे. अरे हा मोठा इफेक्ट आहे ना, त्याचं काय? त्या महिला करतायत मतदान. मला मुस्लिम महिला ऑनर शक्य आहे का म्हणणं, की भाजपला मतदान करणार? पण आमच्या समोर ते बघायला मिळालं. आणि हे होतंय. लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरते. मध्य प्रदेशमध्ये दिसलं. बरं बाकीचं सगळं सोडा. भाजप काय करतंय? काँग्रेस तीच आणते ना महालक्ष्मी योजना. ₹2,000 देणारी महालक्ष्मी योजना काँग्रेसची आणते. म्हणजे तुम्हाला माहिती आहे किती इट्स अ लाइक अ बुलेट. फायर केली की ती लक्ष्यभेद करते. सो असे हे आहेत असं मानतो. पण शेवटी एकाच वाक्याखाली डिस्क्लेमर देतो. पॉलिटिक्स इज आर्ट ऑफ पॉसिबल. पॉलिटिक्स इज आर्ट ऑफ पॉसिबल. पण महिलाच्या दृष्टिकोनातून तो पण एक नॅरेटिव्ह आता जो काँग्रेस पुढे आणतोय, की जे धीरज देशमुखांनी काही दिवसांपूर्वी भाषण केलं, की महागाई वाढली आहे. ₹1,500 च्या अगेन्स्ट ₹4,000 ची महागाई झाली आहे. सो हा नॅरेटिव्ह महिला एक्सेप्ट करतील का ₹1,500 ज्या अकाउंटला येतील ते एक्सेप्ट करतील? कसा नॅरेटिव्ह पुढे जाईल? महागाई आहे, ती वाढत जाणार आहे, हे सर्वकालिक सत्य आहे. ती कधी नव्हतं. नेहमीच वाढत गेली महागाई. ती नेहमीच महागत जाते. तुमच्या हातामध्ये पैसे पडतात याच्यासारखं दुसरं काहीही वेगळं वास्तव नाही. तुमच्या हातात पैसे येतात. तुमच्या मोबाईलमध्ये तो मेसेज येतो. 1,500 अमाउंट इस क्रेडिटेड इन युअर अकाउंट नंबर सो अँड सो. या टेक्स्ट मेसेज सारखं काहीही दुसरं नाही. हे तुम्हाला आणि आम्हाला तोपर्यंत कळणार नाही, जोपर्यंत तुम्ही त्या बाईच्या घरात जाऊन तिचा कुटुंबाचा हिस्सा होत नाही. जोपर्यंत तुम्हाला हे कळत नाही, की 1,500 मुळे त्या बाईला आपल्या मुलाला काहीतरी पुस्तकं घेता येतात, आपल्या मुलीसाठी काहीतरी घेता येतात, कपडे-लत्ते घेता येतात. घराचं थोडं छोटंसं काम असतं. बाथरूमच्या वरती ताडपत्री असते. ते उघडं असतं आणि गळत असतं ते. त्या ताडपत्रीचं काम त्या बाईला करता येतं. ते 1,500 जोपर्यंत तुमच्या अहो, महागाई कधी नव्हती ती आहेच ना. पण हे जे 1,500 त्यांच्या हातात मिळतायत, त्याचा क्युम्युलेटिव्ह इफेक्ट मी सांगितलं ना तुम्हाला. बरं समजा हे 1,500 मिळत नसते तर महागाई कमी होती का? ती होणारच होती. त्याच्यासाठी उत्तर ना भाजपकडे ना काँग्रेसकडे आहे, की तो इन्फ्लेशन आहेच. पण या इन्फ्लेशनला बीट करायला महायुती जो पैसा देऊ करते, तो लोकांच्या हातात पडतो. त्याच्या जोडीला एकनाथ शिंदे आणि इकडे एकनाथ शिंदेचा चेहरा हा एक अगदी वेगळ्या चर्चेचा विषय ठरेल. या सरकारला भाजपला कितीही त्रासदायक वाटत असलं तरी मी सांगेन
भाजपकडनं झालेली एक चांगली गोष्ट म्हणजे त्यांनी शिंदेना सोबत दिलं. शिंदेचा चेहरा आहे ना, तो फार मोठा रोल प्ले करणार आहे भाजपची सत्ता आणून देण्यामध्ये. भाजपला जो एक सॉफ्ट चेहरा प्रेझेंट करण्याची गरज होती. भाजप हा आक्रमक बलशाली पक्ष आहे. तुम्ही मला देवेंद्र फडणवीसांचा चेहरा जर का मला विचारलं ना, तर मी देवेंद्र फडणवीसांचा चेहरा एका शक्तिशाली व्यक्तीचा किंवा एका एंटिटीचा चेहरा मानेन. ज्याच्यामध्ये बल, क्षमता, साहस आणि म्हणजे काय म्हणतात पॉवर आहे. पण बिलकुल. एकनाथ शिंदे तो सॉफ्टनेस घेऊन येतात. लक्षात घ्या तुम्ही. त्या सॉफ्टनेसचा वापर भाजपला पण होणार आहे. हे मी पुन्हा-पुन्हा सांगेन. भाजपच्या जागा येण्यामध्ये फार सटली एकनाथ शिंदेचं योगदान असणार आहे. त्या सॉफ्टनेसचं आहे. एकनाथ शिंदे विथ द हेल्प ऑफ लाडकी बहीण योजना या सगळ्याच्या ज्या सॉफ्ट कल्चरचा, सॉफ्ट पॉवर नावाचा आपण शब्द वापरतो ना, त्या सॉफ्ट पॉवरचा फार मोठा फायदा होणार आहे. कारण जनतेला कन्व्हिन्स करता आलं पाहिजे तुम्हाला, की आम्ही तुमच्यासाठी आहोत. मवियामध्ये ही ताकद आत्तापर्यंत होती. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे केजरीवाल होऊ शकले असते. हे मी कौतुकाने सांगतो. 2020 ला उद्धव ठाकरे स्वतःला ज्या प्रकारे प्रेझेंट करत होते, खुल्या दिलाने सांगतो, कौतुकाने सांगतो, उद्धव ठाकरे अतिशय योग्य ट्रॅकवर होते. मधल्या काळामध्ये तुमचा जो काही आक्रोश मांडायचा होता एकनाथ शिंदेबरोबरचा तो योग्य होता. पण नंतर सुद्धा आक्रोशच मांडत राहिला तुम्ही तर तुम्हाला जनता स्वीकारत नाही. आता मवियामध्ये आक्रोशाचं राजकारण चाललंय. एकच पक्ष जो ह्याच्यापासून वेगळा आहे तुमचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट. शांतपणे सोफिस्टिकेटेडरित्या ते राजकारण करतायत. पण हे काँग्रेसला लक्षात येत नाही आणि शिवसेनेला लक्षात येत नाहीये. महायुतीमध्ये अजित पवार सध्या तेवढी मोठी एंटिटीच नाहीयेत. उद्धव ठाकरे म्हणजे भाजपच्या बाबतीतल्या अनेक गोष्टी येतात चांगल्या वाईट जे काय असेल ते. अशावेळी जो सॉफ्ट चेहरा लागतो तो एकनाथ शिंदेचा. एकनाथ शिंदे हे महायुतीचे फेविकॉल आहेत. आणि त्याचा सगळ्याचा परिणाम झिरपणार आहे तुम्हाला. आणि म्हणून तुमच्या प्रश्नाचं उत्तर देताना छोटे-मोठे पक्ष वगैरे ह्याला जनता नाही जनतेला सुद्धा आता लक्षात यायला लागलेलं की आपल्याला आपल्याकडचा कोणीतरी जातीचा, आडनावाचा, छोटा आपल्या इकडचा माणूस याला काही अर्थ नसतो. तुम्हाला शेवटी ती माणसं डिलिव्हर करणारी असावी लागतात. आणि हा डिलिव्हरन्सचा विश्वास मात्र एकनाथ शिंदे देतात. हे मी अगदी स्पष्टपणे सांगू इच्छितो. कारण त्याचं काम मी मुंबईत सुद्धा बघितलेलं आहे आणि ते बघता सुद्धा ते डिलिव्हरी ते जेव्हा म्हणतात ना, आता 1,500 देतोय, मग 2.5 देईन, मग 2,000 देईन, 2,500 देईन. ते विश्वासार्ह वाटतं. हे मी जेव्हा माझ्या घरात येणाऱ्या कामवाल्या बाईंशी बोलताना मला जाणवतं. मी बाहेर जातो तेव्हा त्यांच्याशी लोकांशी बोलताना मला जाणवतं. तर डिलिव्हरन्सची शाश्वती त्यांना वाटते. एक छोटंसं उदाहरण देऊन थांबतो फक्त मी इथे. येस, येस. राजस्थानला मी कव्हर करायला गेलो होतो. दोन्हीकडे योजना. काँग्रेसची पण योजना होती जी काँग्रेस रुलिंग पार्टी होती हां. त्यांच्याकडे पण एक आर्थिक योजना होती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरची आणि भाजपकडे पण होती. पण लोकांनी भाजपवर विश्वास ठेवला. काँग्रेस 25 लाखाचा विमा कवच देत होती. मी खरंच सांगतो, मला कौतुकाने सांगतो, मला आवडलं असतं. अशा अशा योजना असल्या पाहिजेत आपल्याकडे. 25 लाखाचं कवच देत होती. भाजपकडे तसं नव्हतं, पण तरी सुद्धा लोकांनी भाजपला दिलं. डिलिव्हरी कोण देणार आहे याच्याबद्दल विश्वास वाटला पाहिजे. आणि तो विश्वास या क्षणी मिळवताना मला एकनाथ शिंदेच्या चेहऱ्याची महायुती दिसते. ज्याचा भक्कम पाया जरी देवेंद्र फडणवीस नावाचा कॉन्क्रीट बेस असला तरी सॉफ्ट चेहरा मात्र एकनाथ शिंदे आहे. आणि हे कॉम्बिनेशन वर्क करताना मला सध्या तरी दिसतं. येस. आता सध्या घडत असलेल्या प्रत्येक बारीक-सारीक गोष्टींबद्दल सरांनी विश्लेषण केलं आणि त्यासोबतच भाजपच्या 99 जागा आणि त्या पाठीमागचं राजकारण, मराठा आरक्षण, मनोज जरांगे आणि लाडकी बहीण हे सगळं आता पुढं-पुढं एक-एक गोष्ट उलगडत जाणार आहे. आपण याबद्दल वारंवार सरांशी गप्पा मारत असणारच आहोत. आता तरी तुर्तास थांबूयात इथेच. सर धन्यवाद. द पॉलिटिक्सला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक धन्यवाद.